हाय, मी अंजली. आज मी बनवणार आहे तवा अंडा फ्राय मसाला. याकरता मी 4 अंडी घेतली आहेत आणि ती पातेल्यामध्ये छान अशी टाकून त्याला मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून अंडे लगेच शिजून निघतात. मग 2 कांदे घेतले, ते फाईन चॉप केले. त्याच्यानंतरनं अर्धा टमॅटो घेऊन तो पण बारीक करून चॉप करून घेतला. चॉप केल्यानंतरनं आपण कोथिंबीर घ्यायची आणि ती धुवून स्वच्छ चॉप करायची. चॉप केल्यानंतरनं आपण परत एकदा अंड्याची बघायची छान शिजलेत की नाही. अंडे छान शिजले की आपण ते सगळे अंडे काढून घ्यायचे, गार पाण्यामध्ये ठेवायचे आणि ते सोलून घ्यायचे. सोलून घेतल्यानंतरनं अंडे तवा ठेवायचा. तवा ठेवल्यानंतर आपण तेल टाकायचं. 4 अंडे घेतलेत मी, त्याकरता मग 1.5 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. तेल टाकल्यानंतर जिरं घालून घ्यायचं तेलामध्ये आणि अंडी 2 लेयरमध्ये कट करायची. अंडी 2 लेयरमध्ये कट केली की लगेच आपण कांदा घालून घेऊया. कांदा टाकला तेलामध्ये की तो छान असा लालसर होईपर्यंत फ्राय करायचा. फ्राय करत राहायचं. टमॅटो छान असा बारीक चॉप केलेला आपण कांद्यामध्ये घालून घ्यायचा. तो घातल्यानंतर मीठ टाकायचं, जेणेकरून टमॅटो गाळ होईल आणि लगेच शिजून निघतील. मिठाने टमॅटो आणि कांदा असा लगेच शिजून निघेल. मग आमच्या आई वर्षाचा मसाला करून ठेवतात, तो एकदम असा टेस्टी मसाला. आमच्या सगळ्या भाज्या अशा खूप चवदार होतात. मग हा तो वर्षाचा मसाला आहे, तो आम्ही घालतो सगळ्या भाजींमध्ये. तो टाकला की चवदार अशा भाज्या होतात. मग मी त्यामध्ये चिकन मसाला घालून घेतला आणि छान असं सगळं मिश्रण एकजीव केलं. आणि आपल्याला तवा फ्राय मसाला करायचा आहे, म्हणून हे सगळं मिश्रण अगदी बारीक व्हायला पाहिजे, जेणेकरून ते अगदी चवदार लागेल. आणि त्याच्यामध्ये मी अंडी टाकून घेते. अंडी एका साईडनी भाजून घ्यायची आणि क्रिस्पी करायची, जेणेकरून अंडा तवा मसाला याची चव खूपच सुंदर आणि छान लागते. आणि आमचा वर्षाचा मसाला घरीच करतो, म्हणून त्याची चव खूप छान लागते. आणि हा आपला अंडा तवा मसाला तयार झालेला आहे. तुम्हीही ट्राय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. थँक्यू.